जो सध्या विषय अगदी महत्त्वाचा आणि जोरात सुरू आहे तो म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट आणि मला असं वाटतं, की ज्या लेव्हलला तुम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट हा विषय घेऊन गेलेलात, खरं तर सुरुवातीला त्याचं आकलन नव्हतं आलं, की खरंच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीनं रिडेव्हलपमेंट होऊ शकते, अशा पद्धतीनं मुंबईकरांना इतक्या सोयी-सुविधा आपला एरिया, आपली हद्द न सोडता मिळू शकतात. क्लस्टर डेव्हलपमेंट ही संकल्पना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या डोक्यातनं आलेली आहे. ज्या वेळेला आम्ही चारकोपला श्वेतांबराचं सेल्फ डेव्हलपमेंट झालं, चारकोपला योगेश सागर यांच्या मतदारसंघात, त्यावेळेला चाव्या वाटप करायला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आले होते. आणि ज्यावेळेला आम्ही चावी वाटप समारंभात ते फ्लॅट बघून त्या बिल्डिंगमध्ये उद्घाटन करून निघालो, त्यावेळेला मी सांगत होतो की साहेब हे 4-5 बिल्डिंग ज्या उभ्या राहत आहेत त्या सेल्फ डेव्हलपमेंटमधनं राहत आहेत. तर तेव्हा ते म्हणाले की सेल्फ डेव्हलपमेंट उत्तम होतं आहे, परंतु जर क्लस्टर सेल्फ डेव्हलपमेंट केलं तर 5, 8, 10 अशा सोसायट्या एकत्रित आल्या, तर त्या ठिकाणी तुम्हाला गार्डन, स्विमिंग पूल, मैदान अशा सर्व सोयी-सुविधा आपल्याला त्या क्लस्टरमध्ये देता येतील. आणि मग जेव्हा हे प्राधिकरण झालं, त्यावेळेला सेल्फ अँड क्लस्टर डेव्हलपमेंट, तो क्लस्टर हा शब्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आहे, की सर्वांना सुविधा मिळण्यासाठी एकत्रित येऊन जर या ठिकाणी सेल्फमध्ये क्लस्टर जर केलं, तर आणखी फिजिबल होईल, आणखी सोयी-सवलती, सुविधा त्या ठिकाणी सर्वसामान्य मध्यमवर्गीयाला देता येतील. या भावनेतून ती गोष्ट पुढे आली.